श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, श्री गुरुदेव दत्त मैत्रिणींनो. उद्या 23 ऑगस्ट पुत्रदा एकादशी. आपण असं पण श्रावण महिना चालू आहे, त्याच्यामध्ये आपण भगवान हरिहरांची सेवा करण्यात मग्न असतो. तर त्यातूनच एकादशी आहे, ती पण पुत्रदा एकादशी. हा मौका तुम्ही हातातून सोडू नका, कारण ज्या लोकांना संतान नाही आहे, पुत्र नाही आहे, अशा लोकांसाठी हा खूप सोन्याचा दिवस आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर संतान नसेल, संतान सुखम पुत्र प्राप्ती होत नसेल, तर मी आज खूप सुंदर उपाय तुम्हाला सांगणार आहे. काय करायचं, 1 डझन केळी घ्यायची आणि एकादशीच्या दिवशी तुम्ही शिवमंदिरात किंवा विष्णू भगवानांच्या किंवा बाळकृष्णांच्या राम मंदिरात, जिथे तुम्हाला विष्णू भगवानांचं जे कोणी रूप असेल, तिथे तुम्ही केळी घेऊन जावा. दोघं पती पत्नी गेलं तर उत्तमच आहे. आणि तिथे जाऊन तुम्ही ही केळी ठेवा आणि तिथे प्रार्थना करा की भगवंता, तुमच्यासारखाच पुत्र माझ्या पोटी यावा किंवा तुमचा भक्तच माझ्या पोटी यावा, अशी विनंती त्यांना करा. म्हणजे तुमची खूप खूप भक्ती करू देत माझा जो पुत्र या पुत्री असेल ती. आणि तिथे बसून तुम्ही 108 वेळा नमः शिवाय नमः शिवाय या मंत्राचा जप करा. जर तुम्ही विष्णू भगवानांच्या मंदिरात गेला असेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमःचा 108 वेळा जप करा आणि त्या केळ्यामधून 2 केळी तुम्ही उचलून घरी घेऊन या. बाकीची केळी तिथेच राहू द्यात. आणि ती केळी तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडताना एकादशी दिवशी केळी खायचं नसतं. मग ती केळी तुम्ही दोघांनी, पती पत्नी दोघांनी मिळून तुम्ही खाऊ शकता. 1 वर्षाच्या आत तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट मिळेल. तुमच्या घरी नक्कीच गोड बातमी येईल. नमस्कार.